नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फ्रेश एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रामसेवक भरतीसाठी विचारण्यात आलेले प्रश्न पाहणार आहोत. तर हे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. प्रश्न क्रमांक पहिला, रबरच्या व्हल्कनायझेशन प्रक्रियेत खालीलपैकी कोणता पदार्थ वापरतात? रबरच्या व्हल्कनायझेशन प्रक्रियेत खालीलपैकी कोणता पदार्थ वापरतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, गंधक हा पदार्थ. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2, ए के भादुरी यांचे निधन झाले त्या कोण होत्या? ए के भादुरी यांचे निधन झाले ते खालीलपैकी कोण होत्या? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, ते वैज्ञानिक होत्या. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3, जॅब, हुक व अपरकट हे शब्द कोणत्या खेळाशी निगडीत आहेत? जॅब आणि हुक व अपरकट हे शब्द खालीलपैकी कोणत्या खेळाशी निगडीत आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, बॉक्सिंग या खेळाशी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4, 1 हेक्टर क्षेत्र म्हणजे किती चौरस मीटर? 1 हेक्टर क्षेत्र म्हणजे किती चौरस मीटर? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, 10,000. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5, न्यायमूर्ती रानडे यांनी भारतीय राजकारणात कोणत्या राजकारणाचा पाया घातला असे म्हटले जाते? न्यायमूर्ती रानडे यांनी भारतीय राजकारणात कोणत्या राजकारणाचा पाया घातला असे म्हटले जाते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, सनदशीर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 6, 15व्या वित्त आयोगाचा कालावधी कोणता असेल? 15व्या वित्त आयोगाचा कालावधी खालीलपैकी कोणता असेल? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, 2020 ते 2025 या दरम्यान. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 7, 1877च्या दीनबंधू साप्ताहिकाचे संपादक कोण होते? 1877च्या दीनबंधू साप्ताहिकाचे संपादक खालीलपैकी कोण होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, कृष्णराव भालेकर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 8, कोणत्या संशोधकाने जीवनसत्वांचा शोध लावला? कोणत्या संशोधकाने जीवनसत्वांचा शोध लावला? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, फुंक या संशोधकाने जीवनसत्वांचा शोध लावला. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 9, तुलसीदास बलराम यांचे निधन झाले ते खालीलपैकी कोण होते? तुलसीदास बलराम यांचे निधन झाले ते खालीलपैकी कोण होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, ते फुटबॉलपटू होते. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 10, बदामी केव मंदिर कोणत्या राज्यात आहे? बदामी केव मंदिर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, कर्नाटक. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 11, भारतातील पहिले सौर ऊर्जेवर चालवले गेलेले विमानतळ कोणते? भारतातील पहिले सौर ऊर्जेवर चालवले गेलेले विमानतळ कोणते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, कोची. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 12, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा कोणत्या वर्षी मंजूर झाला? राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी मंजूर झाला? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, 2005 या वर्षी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 13, भारत सरकारच्या कार्यकारी शाखेत दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च अधिकारी कोण आहेत? भारत सरकारच्या कार्यकारी शाखेत दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च अधिकारी कोण आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, उपराष्ट्रपती. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 14, लोटस मंदिराचा शिल्पकार कोण आहे? लोटस मंदिराचा शिल्पकार खालीलपैकी कोण आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, फरीबोर्ज साहबा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 15, ज्वेल सिटी कोणत्या राज्याला म्हणतात? ज्वेल सिटी खालीलपैकी कोणत्या राज्याला म्हणतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, ज्वेल सिटी ही मणिपूर या राज्याला म्हणतात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 16, आफ्रिकेत सन 2013 ते 2016 या दरम्यान कोणत्या विषाणूच्या संक्रमणामुळे हजारो लोकांचा मृत्यू झाला? आफ्रिकेत सन 2013 ते 2016 या दरम्यान कोणत्या विषाणूच्या संक्रमणामुळे हजारो लोकांचा मृत्यू झाला? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, इबोला. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 17, अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम या पुस्तकाचे लेखक कोण? अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम या पुस्तकाचे लेखक कोण? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, स्टीफन हॉकिंग. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 18, भारताचे कोणते शहर भारताचे पॅरिस म्हणून ओळखले जाते? भारताचे कोणते शहर भारताचे पॅरिस म्हणून ओळखले जाते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, जयपूर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 19, टाटा व सिंगापूर या दोन संयुक्त एअरलाइन्सची कोणती एअरलाइन्स भारतात आहे? टाटा व सिंगापूर या दोन संयुक्त एअरलाइन्सची कोणती एअरलाइन्स भारतात आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, विस्तारा.
त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 20. कोणते तेल हृदयविकार असणाऱ्या व्यक्तीस उपयुक्त आहे? खालीलपैकी कोणते तेल हे हृदयविकार असणाऱ्या व्यक्तीस उपयुक्त आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी. करडई हे तेल हृदयविकार असणाऱ्या व्यक्तीस उपयुक्त आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 21. कोणतीही वस्तू हलवण्यासाठी लागणारे बल हे वस्तूच्या कशावर अवलंबून असते? कोणतीही वस्तू हलवण्यासाठी लागणारे बल हे वस्तूच्या कशावर अवलंबून असते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी. वस्तुमानावर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 22. वजने व मापे यांचे जागतिक कार्यालय कोणत्या ठिकाणी आहे? वजने व मापे यांचे जागतिक कार्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी. पॅरिस या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 23. रोजगार हमी योजना पहिल्यांदा कोणत्या जिल्ह्यात सुरू झाली? रोजगार हमी योजना पहिल्यांदा कोणत्या जिल्ह्यात सुरू झाली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी. सांगली या जिल्ह्यात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 24. गॅट करारामध्ये 1947 साली प्रथम किती देश सहभागी झाले होते? गॅट या करारामध्ये 1947 साली प्रथम किती देश सहभागी झाले होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी. 43 देश. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 25. आगरकर हे पंडिता रमाबाईंनी काढलेल्या कुठल्या संस्थेचे हितचिंतक होते? आगरकर हे पंडिता रमाबाईंनी काढलेल्या कुठल्या संस्थेचे हितचिंतक होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी. शारदा सदन. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 26. भारताने आर्थिक नियोजनाची प्रेरणा कोणत्या देशाकडून घेतली? भारताने आर्थिक नियोजनाची प्रेरणा ही खालीलपैकी कोणत्या देशाकडून घेतली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी. रशिया. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 27. देशात सर्वाधिक ई-वाहने खालीलपैकी कोणत्या राज्यात आहेत? देशात सर्वाधिक ई-वाहने खालीलपैकी कोणत्या राज्यात आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए. महाराष्ट्र या राज्यात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 28. खालीलपैकी कोणत्या पदार्थावर चुंबकीय परिणाम होत नाही? खालीलपैकी कोणत्या पदार्थावर चुंबकीय परिणाम होत नाही? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी. रबर या पदार्थावर चुंबकीय परिणाम होत नाही. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 29. कोणत्या रासायनिक पदार्थाला आपण व्यावहारिक भाषेमध्ये तुरटी असे म्हणतो? खालीलपैकी कोणत्या रासायनिक पदार्थाला आपण व्यावहारिक भाषेमध्ये तुरटी असे म्हणतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी. पोटॅशियम ॲल्युमिनियम सल्फेट. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 30. पेनिसिलिन या प्रतिजैविकांचा शोध कोणी लावला? पेनिसिलिन या प्रतिजैविकांचा शोध खालीलपैकी कोणी लावला? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए. अलेक्झांडर फ्लेमिंग. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 31. सूर्यमालेमधील सगळ्यात छोटा ग्रह कोणता आहे? सूर्यमालेमधील सगळ्यात छोटा ग्रह कोणता आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी. बुध. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 32. नासा कार्यक्रम पूर्ण करणारी पहिली भारतीय कोण बनली? नासा कार्यक्रम पूर्ण करणारी पहिली भारतीय कोण बनली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए. जानवी डांगेती. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 33. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या संघाने कोणत्या खेळात 9 सुवर्ण पदके जिंकली? राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या संघाने खालीलपैकी कोणत्या खेळात 9 सुवर्ण पदके जिंकली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए. मल्लखांब. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 34. पॅरा आशिया क्रीडा स्पर्धेत भारताने एकूण किती पदके जिंकली? पॅरा आशिया क्रीडा स्पर्धेत भारताने एकूण किती पदके जिंकली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी. 111. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 35. देशात अन्न प्रक्रिया उद्योगात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? देशात अन्न प्रक्रिया उद्योगात खालीलपैकी कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी. महाराष्ट्र हे राज्य. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 36. पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत महाराष्ट्रात किती हजार प्रकल्पांना मंजुरी दिली आहे? पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत महाराष्ट्रात किती हजार प्रकल्पांना मंजुरी दिली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी. 10,000. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 37. पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना कधी सुरू झाली होती? पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना खालीलपैकी कधी सुरू झाली होती? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी. 2020. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 38. देशात एकूण किती सामूहिक सुविधा केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे? देशात एकूण किती सामूहिक सुविधा केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी. 28. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 39. ऑक्टोबर 2023 पर्यंत जागतिक लोकसंख्येच्या किती लोक इंटरनेट वापरकर्ते होते? ऑक्टोबर 2023 पर्यंत जागतिक लोकसंख्येच्या किती लोक इंटरनेट वापरकर्ते होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी. 65.7%.
त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 40. कोणते शहर देशातील सर्वाधिक प्रदूषित शहर ठरले आहे? खालीलपैकी कोणते शहर देशातील सर्वाधिक प्रदूषित शहर ठरले आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, मुंबई. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 41. भारतीय क्रिकेट खेळाडू रोहित शर्माचे कॅप्टन म्हणून किती आंतरराष्ट्रीय सामने पूर्ण झाले आहेत? भारतीय क्रिकेट खेळाडू रोहित शर्माचे कॅप्टन म्हणून किती आंतरराष्ट्रीय सामने पूर्ण झाले आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, 100. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 42. 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची निवड झाली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, गिरीश महाजन यांची. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 43. मॅथ्यू पेरी यांचे नुकतेच निधन झाले, ते कोणत्या देशाचे लोकप्रिय अभिनेते होते? मॅथ्यू पेरी यांचे नुकतेच निधन झाले, ते खालीलपैकी कोणत्या देशाचे लोकप्रिय अभिनेते होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, अमेरिका या देशाचे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 44. देशातील पहिल्या वंदे साधारण ट्रेनची चाचणी कोठे होणार आहे? देशातील पहिल्या वंदे साधारण ट्रेनची चाचणी कोठे होणार आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, मुंबई या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 45. भारताच्या वंदे साधारण ट्रेन निर्मितीची प्रक्रिया कोणत्या ठिकाणी सुरू आहे? भारताच्या वंदे साधारण ट्रेन निर्मितीची प्रक्रिया खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सुरू आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, चेन्नई या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 46. गेल्या 5 वर्षात अरब देशातून भारतात येणाऱ्या पैशात 28% वरून किती टक्के घट झाली आहे? गेल्या 5 वर्षात अरब देशातून भारतात येणाऱ्या पैशात 28% वरून किती टक्के घट झाली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, 26%. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 47. अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय कुटुंबाचे सरासरी उत्पन्न किती कोटी आहे? अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय कुटुंबाचे सरासरी उत्पन्न खालीलपैकी किती कोटी आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, 1 कोटी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 48. कोणत्या देशाच्या माजी पंतप्रधानांना नेताजी पुरस्कार 2022ने सन्मानित करण्यात आले होते? खालीलपैकी कोणत्या देशाच्या माजी पंतप्रधानांना नेताजी पुरस्कार 2022ने सन्मानित करण्यात आले होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, जपान. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 49. वाहतूक कोंडीमध्ये भारताचे कोणते शहर जगात क्रमांक 2 वर आहे? वाहतूक कोंडीमध्ये भारताचे कोणते शहर हे जगात क्रमांक 2 वर आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, बंगळुरू. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 50. संयुक्त राष्ट्र संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी स्थित आहे? संयुक्त राष्ट्र संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, न्यूयॉर्क या ठिकाणी. यासाठी मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फ्रेश एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा.